रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड अनेक राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. आज आपण या विषयावर चर्चा करणे की प्रत्येक जीवानं देवाला शरण का जायचं असतं. शरण जाणं गरजेचं आहे का? तर हो, गरजेचं आहे. शरण जाणं हे महत्त्वाचं आहे, कारण आपण सर्वजण देवापासून आपल्या उत्पत्ती झालेली आहे. अंशीनं देवाचा अंश असतो आपल्यात. अंशीनं अंशात शरण जाणं अपरिहार्य आहे. जसं गंगेनं सागरात शरण जाणं, लेकरानं आई शरण जाणं आणि माशानं पाण्याला शरण जाणं जितकं गरजेचं आहे, तेवढंच प्रत्येक जीवानं देवाला शरण जाणं गरजेचं आहे. गंगा गेली सिंधुपासी, तिने अवहेरिले तिसे. तिने जावे कवन्या ठाया वेगी, सांग पंढरी राया. तिने कोणाकडे जायचं? त्याला शरण गेल्यानंतर हा भवसागर तरण्यास आपण समर्थ होतो, कारण हा भवसागर तरण्यास आपण स्वतः असमर्थ आहोत. हा भवसागररूपी जीवन नौका येईल तीराकडून पहिलं तीराकडे नेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची, संतांची गरज आहे, देवाची गरज आहे. कारण भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण, या लागी शरणागता शरण मीची एको. सांडून श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवाचे करता भजन, ते देवच मृत्यूलोकी पूर्ण, भजत्याचे मरण कोणवारी. चारी वेद 18 पुराण शास्त्रांनी सुद्धा सांगितलेलं आहे की देवांना शरण जाणं गरजेचं आहे. वेद अनंत बोललेला अर्थ इतकाच सदाला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. त्याच्याही पुढे जाऊन धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. हे नाशवंत आहे, स्त्रिया पुत्र कलत्र हे तव नाशवंत, शेवटीचे अंत न पावे कोणी. बांधुनिया देती यमाचे हाते, भूषणे घेती काढूनिया. ऐशा चोरांचा कैसा विश्वास, धरिली तुझी कास. तुका म्हणे, तुकोबाराय म्हणतात की ह्या चोरांचा मला विश्वास नाही, म्हणून मी तुझी कास धरलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन त्याला शरण गेल्यानंतर तो आपल्या जीवाचं पापपुण्य नाहीसं करत असतो. कोणत्याही भावाने शरण गेला तरी तो तुमचा स्वीकार करत असो. पुतना नावाची जी राक्षसीन होती, भगवान श्रीकृष्णांना ती शरण कोणत्या भावाने गेली? वैराने गेली. भगवान श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने. बरं, पुतना ही नावाची राक्षसीन होती कोण? बळीराजाची कन्या. बळीराजाच्या दरबारामध्ये भगवान श्रीकृष्णाने बटुरूप धारण केलं होतं आणि त्यावेळेला ते असं सुंदर साजिर रूप, मनोहर रूप देवाचं रत्नप्रभेच्या नजरेत बसलं आणि तिच्या मनात संकल्पना आली, तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाले. ह्या समोरच्या बाळासारखं मला जर पुत्र झाला, समोरच्या बाळासारखा माझा जर पुत्र, तर मी किती भाग्यवान असेन. तुझ्या हृदयाचं भगवंतानी जाणलं, कारण समाज देहाकडे पाहत असतो आणि भगवंत आपल्या चित्ताकडे पाहत असतो. तिच्या चित्ताची संकल्पना भगवंतानी चिंतन केली. एवढ्या वेळा तिचे स्तन भरून आलेले आहेत आणि तिला त्या समोर बसलेल्या बालकाला, बटुरूपातल्या देवाला असं वाटलं की स्तनपान करावं. म्हणून तिने देवाला नयन कटाक्षाने खुणावलं. त्यावेळी देवानं तिच्या हृदयात जाऊन तिला उपदेश केला, ही तुझी स्तनपान करण्याची इच्छा आहे. बाळरूपात मी आत्ता करू शकत नाही, पण तुझी द्वापार युगामध्ये ही तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. म्हणून पुतना नावाची जी राक्षसीन होती, ती भगवान श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतून आली आणि तिचे त्यावेळी दुधानं भरलेले स्तन भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये स्तनपान केलेलं आहे आणि तिचा वध केलेला आहे. आपल्या आईपेक्षाही उत्तम गती तिने भगवान श्रीकृष्णाने पुतना राक्षसी दिली. तो करुणेचा सागर आहे भगवंत, म्हणून शरण जायचंय. आणखी वास्तू नावाचा राक्षस ज्यावेळी त्रास दिला सर्वांना त्याने, तर भगवंतांनी त्याला सांगितलं, तू वास्तुदेव होऊन घरामध्ये राहून आपण नवीन वास्तू बांधल्यानंतर
वास्तुपुरुषाची स्थापना करून त्याची वास्तुशांत घराची वास्तुशांत करतो, त्यावेळीच आपल्याला त्या जागेत राहता येतं. कारण तोपर्यंत वास्तू नावाचा राक्षस आपल्याला त्रास देत असतो. म्हणून आपण वास्तुशांत करत असतो. तो करुणेचा सागर आहे. मग या वास्तू नावाच्या राक्षसाला मारल्यानंतर वास्तुशास्त्रानुसार वास्तू शांत होत असते आणि मग आपण सुखासमाधानाने त्या आनंदाने आपण आपल्या कुटुंबामध्ये राहत असतो, आपल्या नवीन बांधलेल्या घरामध्ये राहत असतो. शंकासूर नावाचा राक्षसाचा भगवंतानी वध केला आणि त्याच्या हाडांना सन्मान द्यायचा म्हणून शंकासूर त्याच्या हाडापासून शंख बनवला आणि तो शंकासूर आपण शंखनाद भगवंतानी हातामध्ये त्यांच्या मोठीमध्ये सुदर्शन चक्र आहे, शंखही आहे. त्या राक्षसांचा द्योतक आहे, कारण ते राक्षस हे विरोध भावाने भगवंताला शरण आले म्हणून देवाच्या नावाबरोबर ते जोडले गेले. पुढेही जाऊन भगवंत सांगतात की तुम्ही सर्व धर्माचा त्याग करून सर्व धर्म परित्याज मामेक शरण व्रज, सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण या. कारण लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्र रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणा करंते श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. भगवंताला शरण गेल्यानंतर आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जायचं असतं. ही कारणं आहेत. कारण धनानी भूमी पश्य स्व गोष्टे बाहर्या घरद्वारे जन स्मशाने देय चिताय परलोक मार्गे कर्मानी गो गच्छेती जीव एक. ही नौका कोणती नौका? या जन्मापासून आपल्याला दुसरा जन्म मिळेपर्यंत जे मधलं अंतर असतं ते अंतर आपलं कर्म ठरवत असतं. त्या अंतरामध्ये भगवंत आपल्याला ठरवत असतो की कर्माच्या गती असती घन, जे जे होणार ते चुकना, ते भोगिल्यावन सुटेना देवा दिकासी. जर आपण केलेलं कर्म भोगल्याशिवाय आपल्याला पुढच्या जन्माची प्राप्ती नाही. म्हणून भगवंत सांगतात की हित ते करावे देवाचे चिंतन, करावे ते मन एकविध, करून या मन एकविध. काय करायचं असेल तर देवाचं चिंतन करा. जी जी काही कर्म आहेत कर्माशी शंभू मानी आपण किती पळसी कर्म भेन, बाप रखमादर विठ्ठला शरण केली कर्मे निवारी नारायण. म्हणजे आपण जी जीवनामध्ये जी कर्म करतो ते कर्मसुद्धा भगवंत संपुष्टात आणण्याचं काम करत असतो. त्या कर्माचं निवारण भगवंत करत असतो आणि मग आपण सुखी होत असतो. कारण आपल्याकडून कर्म जी होतात वाचिक, कायिक, मानसिक ही 3 कर्म असतात. आगा कर्मी जे उरावे तया ते सुख दुःखी फळावे, तया ते भेटावयावे भोगावयावे देहा एक. आपण जी जी कर्म करतो मागच्या जन्मीची कर्म या जन्मी आणि या जन्मीची कर्म पुढच्या जन्मी की जी न दिसणारी असतात. कर्म 3 प्रकारचे आहेत आणि कर्माचं निवारण करण्यासाठी भगवंत प्रारब्ध कर्म, क्रियामान कर्म आणि संचित कर्म. प्रारब्ध कर्म मागच्या जन्मीचं जे गाठोडं आहे ते फेडायचं, त्याला प्रारब्ध कर्म म्हटलं जातं. क्रियामान कर्म म्हणजे चालू कामामध्ये आपण जी चालूची कर्म आहे ती क्रियामान कर्म आहेत. आणि संचित कर्म म्हणजे मागच्या जन्मीची किंवा या जन्मीची पुढच्या जन्मी साठून राहतील, ती प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर ती प्राप्त होत असत. जी काही चांगली असतील त्याही पद्धतीने, जी वाईट असतील त्याही पद्धतीने आपल्याला भोगाव्यास येतात. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेत त्याचा नाश झाला. हरीच्या कृपेने, संतांच्या कृपेनं आपली केलेली कर्म आहे या कर्माचा नाश करण्याची शक्ती भगवंताच्या नामात आहे आणि संतांच्या चरणावर आहे. कारण आपल्याला या शरीरामध्ये, या देहामध्ये 6 उंदीर आहेत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे 6 उंदीर, हे षडविकार कोणतं ना कोणतं तरी पापकर्म, पुण्यकर्म त्यातून आणि जरी पुण्यकर्म झालंच तरी त्यातून आपल्याला अहंकार निर्माण होतं. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे, म्हणजे आपल्या अंतकरणात बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींमध्ये कर्माची निर्मिती असते. चांगल्या कर्माची फळं आधी मिळतात, वाईट कर्मांची फळं नंतर भेटत असतात. तर आपल्याला वाईट कर्म आपल्या हातून घडू नये याच्यासाठी आपण संतांना शरण जायचं. न जाणं चुकून झालं तर
संत चरणी जपून चालावं दान, संतांना दयेचं मागून आपल्या जीवनामध्ये शांती आणि तृप्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला संतांना शरण जाणं हे अत्यंत गरजेचे. कलियुगामध्ये फक्त एकच कर्म करायला सांगितले. कोणतं कर्म आहे की ते कर्म भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम कोणतं असावं, तर आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं नाम असावं. आणि ते नाम आपण घेत राहिल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ही कलियुगामध्ये भगवंतानं दिलेली आपल्याला सुवर्ण संधी आहे. आणि या सुवर्ण संधीचा आपण याच युगामध्ये, याच ध्येय आपल्याला डॉग व्हायचं का गॉड व्हायचे आपण ठरवायचे. आणि आपण संतांना शरण जायचे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.